वेलकम बॅक टू विनया भटक्या. मी आहे आज श्रीनगरमधनं आम्ही उद्या निघणार आहोत ते लेह लडाखच्या टूरमध्ये. हे माझ्या मागे दिसते हे आमचं हॉटेल आहे. अतिशय सुंदरसं हे हॉटेल आहे. मागच्या साईडला पण तुम्ही बघाल काय सुंदर अशी ही ग्रीनरी दिलेली आहे. छान आहे. आणि मागे माउंटन पण बघा किती छान असा हा माउंटन आहे. आमची टूर आहे साधारण 8 दिवसाची टूर आहे. तिथे लेहला जाणार आहोत. लेहमधनं आम्ही खारदुंगा पासवरनं मग नुब्रा व्हॅलीमध्ये आहे, पँगॉंग लेक आहे आणि अजून बरंच काही बघणार आहोत. श्रीनगरमधनं रोडनी जाणार आहोत. रोड ट्रिपच आहे. साधारण पहिला स्टॉप आहे तो कारगिलचा आहे. कारगिलनंतर मग आम्ही लेहला जाऊ. लेहला आमचा 2 दिवस मुक्काम आहे. अतिशय सुंदर असा ही रोड ट्रिप होणार आहे. प्रत्येक दिवशीचं साईटसीइंग तुम्हाला नक्कीच मी दाखवेल. श्रीनगरला सकाळच्या इंडिगोच्या फ्लाईटनी 12 वाजता इथे पोचलो. सकाळच्या 7 वाजता आम्ही पोचलो ते टर्मिनल 1. आमचा फ्लाईट होतो श्रीनगरकरता टर्मिनल 1 वरून सकाळी 7 वाजता इंडिगोचं फ्लाईट होतं. नेहमीप्रमाणेच टर्मिनल 1ला सुद्धा जी काय गर्दी असते ती गर्दी होती. चेक इन प्रोसिजर करायला गेलो अँड बॅग डिपॉझिट केल्या. हे होतं आमचं एअरक्राफ्ट. आम्ही जाणार होतो श्रीनगरला. हे आतमधलं दिसतंय हे टर्मिनल 1चं जिथे आपण चेक इन करतो, काउंटर्स आहेत ते. टर्मिनल 2च्या पेक्षा हे फारच आता थोडंसं लहान वाटतंय आणि थोडीफार गर्दी असते. लोक आली 3-4 फ्लाईट असतील तर पूर्णपणे पॅक होऊन जातं. मी पण चेकिंग त्याच्यातच केलं. खरं वेब चेकिंगच केलं आणि नंतर गेटवरनं आम्हाला बसनी आमच्या एअरक्राफ्टकडे सोडण्यात आलं. माझी सीट होती बॅक साईडला, त्यामुळे मी बॅक साईडमधनं एअरक्राफ्टमध्ये एंट्री घेतली आणि हा दिसतंय हा आपला मुंबईचा एअरपोर्ट. किती वेळा जरी आपण आलो तरी आपल्याला एअरक्राफ्ट बघण्याची हौस काय आपली सुटत नाही. आपण त्याचे फोटो घेतो. आतमध्ये शिरल्यानंतर हे दिसतंय विमानातलं आतमधलं लोकांची बसण्याची तयारी चालू आहे. आणि नंतर निघालो ते टेक ऑफ करण्याकरता. या टर्मिनल 1ची ही बिल्डिंग आहे. किती वेळा जरी आपण विमानातनं प्रवास केला असेल तरी टेक ऑफ अँड लँडिंग हे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपण ते नक्कीच बघतो. विमानाने आमचा मग टेक ऑफ घेतला. इथे बाजूला दिसते हे T1 आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्सची सगळी डिपार्चर्स ह्या T1च्या फ्लाईटवरनं T1च्या टर्मिनलवरनं सुटतात. तुम्हाला तिथे दिसते एअर इंडियाची, ब्रिटिश एअरवेजचं, व्हर्जिन अटलांटिकची फ्लाईट्स आहेत. आणि मग आमच्या ह्यानी टेक ऑफ घेतला मुंबई एअरपोर्टवरनं. पावसाळा असल्यामुळे आजूबाजूला पण तुम्ही बघाल किती ग्रीनरी आहे आणि आकाशात सुद्धा काळे ढग दिसत आहेत. टेक ऑफ विंडोमधनं बघण्यास खरंच मजा येते. आणि मुंबईचं जे ओव्हरऑल मुंबई दिसते आपल्याला टेक ऑफ केल्यानंतर. झूचा एरिया असेल, समुद्र आणि खाली बघा हे एअरक्राफ्ट सगळे उभे आहेत. आणि ही आपली मुंबई. पावसाळा असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे निळे निळे छप्पर दिसत आहेत. लोकांनी लिकेज होऊ नये म्हणून टाकलेली निळी ताडपत्री अगदी उठून दिसत आहेत. खाली तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. आणि आता आपण आलो हे समुद्रावर. किती छान असं हे व्ह्यू आहे. विमानातनं जेव्हा आपण खिडकीतनं बाहेर बघतो तेव्हा जे कोणी लोक खिडकीमध्ये बसले असेल ते नक्कीच खाली डोकावून पाहत असतात की आपण कुठच्या एरियात आहोत, कशी आपली मुंबई दिसते. टेक ऑफनंतर
अरबी समुद्रावरनं आपण राईट टर्न घेऊन मग श्रीनगरच्या दिशेने आपला प्रवास सुरू होणार होता. पावसाळा असल्यामुळे ढगात विमान जाताना हे आपल्याला दिसतंय. खरंच काय सुंदर असा हा व्ह्यू आहे. आणि किती वेळा जरी प्रवास केला, ॲटलिस्ट मी तरी प्रवास केला तरी टेक ऑफ अँड लँडिंग बघायला जी मजा आहे ती खरंच सुंदर आहे. आता हा दिसतोय हा श्रीनगरचा एअरपोर्ट. तसा फारसा काही मोठा असा एअरपोर्ट वाटला नाही. ज्या प्रमाणात तिथे टुरिस्ट येतात त्या प्रमाणात तेवढा असा ॲट्रॅक्टिव्ह हा श्रीनगरचा एअरपोर्ट दिसला नाही. एअरपोर्टनंतर आम्ही आमची टॅक्सी घेतली आणि हॉटेलच्या दिशेने निघालो. हे आहे एअरपोर्टचं कॉम्प्लेक्स. राईट हँड साईडला तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला सगळं लगेज चेकिंग करायला लागतं, पण जेव्हा एंटर करता तेव्हा काय करायला लागत नाही. श्रीनगरच्या रस्त्यावरनं जात असताना एक मात्र जाणवत होतो, सगळीकडे अशी शांतता पसरली होती. प्रत्येक 50 मीटरवर 2-2 मिलिटरीचे जवान हे पहारा देताना दिसत होते. टुरिस्ट तर बिलकुलच दिसत नव्हते रस्त्यावर. जी काय मंडळी दिसत होती ती सगळी लोकल मंडळी होती. अजून तरी टुरिस्ट इथे काय जास्त येताना वाटत नव्हते, कारण फ्लाईटसुद्धा तसं इथं 60-70% भरलेलं फ्लाईट होतं श्रीनगरचं. आणि ही श्रीनगरची बाजारपेठ आहे ज्याच्यामधनं आम्ही जाणार होतो ते आमच्या हॉटेलकरता. कसा ट्रॅफिक पण फार दिसत नव्हता. आमचं हॉटेल होतं दल लेकच्या जवळ आणि आम्ही जवळजवळ हॉटेलच्या इथे पोचलो होतो. आमचं हॉटेल होतं हॉटेल ब्राऊन पॅलेस. आतमध्ये शिरल्यानंतर हॉटेलचा कॉम्प्लेक्स बघून खरंच छान वाटलं. मोठं असं हॉटेल आहे. 3 बिल्डिंग आहेत ह्या हॉटेलच्या. मोठे मध्ये लॉन आहे आणि हे आहे रिसेप्शन एरिया. चेक इन करण्याकरता आम्ही रिसेप्शनला गेलो. आमचा जो टूर मॅनेजर होता, आम्ही ही टूर राजगुरू ट्रॅव्हल्स टूर्स त्यांच्यातर्फे केलो होतो. तर आमचा टूर मॅनेजर जो सचिन होता त्यांनी सगळ्यांना आपापल्या रूम्सच्या चाव्या दिल्या. आणि हे हॉटेल पणचं रिसेप्शन पण बघा, अतिशय चांगलं असं रिसेप्शन आहे. इवन काउंटरवरचं जे स्टाफ होता तो सुद्धा अतिशय पोलाईट होता. हे दिसतंय हे ह्यांचा डायनिंग हॉल आहे. इथे सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि डिनर याची आमची सोय होती, करणार होते. व्यवस्था तर आत्तापर्यंत चोखच दिसत होती. हे हॉटेलच्या रिसेप्शनच्या बाहेर पार्किंग प्लेस पण तुम्हाला दिसते. भरपूर अशी ही पार्किंग प्लेस आहे. आणि वरती आमची रूम, ही रूम टूर थोडीशी देतो. बाथरूम पण किती मोठंच्या मोठं असं बाथरूम आहे. आणि 24 तास गरम पाण्याकरता हा बॉयलर आहे. स्वच्छ असं हे बाथरूम आहे. रूम पण बऱ्यापैकी मोठी आहे. आतमध्ये कपडे ठेवण्याकरता हे कपाट दिलेलं आहे. बॅगा ठेवण्याकरता जागा आहे. राईट हँड साईडला दिसतोय तो चहा कॉफी मेकर आहे. पाण्याच्या बॉटल्स आहेत. आणि ही डबल बेड असलेली रूम, आरसा, जे काय नेहमी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये ज्या सोयी असतात त्याच प्रकारच्या सोयी ह्या हॉटेलमध्ये सुद्धा दिल्या होते. हा सोफा आहे तुम्हाला चहा पिण्या बसून करता. बघा ही मोठीच्या मोठी अशी ही रूम आहे. प्रशस्त अशी रूम म्हणता येईल. आणि रूमच्या खिडकीमधनं हा दिसतोय हा हॉटेलचा व्ह्यू आहे. ही समोर ते हॉटेलची लॉन आहे आणि ही हॉटेलची ही एक बिल्डिंग आहे. मागच्या साईडला डोंगर पण बघा किती मस्त असा ग्रीनरी आहे. रस्त्यावरून येत असताना अतिशय कमी प्रमाणात आता इथे टुरिस्ट दिसत आहेत. फारच कमी टुरिस्ट आहेत. तुमच्या लोकल लोकांनी पण सांगितलं की टुरिस्ट पण फारच कमी झालेले आहेत.
माझी श्रीनगरमधली चौथ्या 4 वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे. आणि मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो 2022ला, ते ठाणा टू लेह लडाख अशी आम्ही ही रोड ट्रिप केली होती. 17 दिवसाची रोड ट्रिप आहे. त्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल विनय भटक्यावर तुम्हाला मिळेल. यावेळी एक ग्रुप आहे आणि या ग्रुपमधनं येणार आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लोअर करता येईल. कारण टूर स्टार्ट होते श्रीनगरवरनं. मागच्या वेळी जी टूर चालू केली होती ती ठाण्यावरनं होती, त्यामुळे प्रत्येक दिवशी जवळ 350-400 किलोमीटरचा प्रवास करायला लागत होता. यावेळी तसं काय होणार नाही आहे, त्यामुळे यावेळी आरामात आम्ही फिरणार आहे. ड्रायव्हर पण आमच्याबरोबर असणार आहे आणि त्यामुळे बरंच काय बघण्यासारखं आहे. हे मागे बघा, हे दिसतंय, ही एक हॉटेलची ही एक बिल्डिंग आहे, दुसरी आहे ती ही दुसरी बिल्डिंग आहे आणि ही तिसरी बिल्डिंग आहे. मागे दिसते ही तिसरी बिल्डिंग आहे. छान अशी हे हॉटेल आहे. त्याचं हॉटेलचं नाव आहे ब्राऊन पॅलेस आणि दल लेक पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरच हे हॉटेल आहे. दल लेकवर पाहिजे तशी गर्दी बिलकुलच नाही आहे. 4 वेळा मी येऊन गेलो तेव्हा जे श्रीनगरचं बघितलं होतं आणि ह्या वेळचं श्रीनगर हे जमीन आसमानचा फरक आहे. ही बाई मागे जी गल्ली दिसते, या गल्लीमधनं तुम्ही दल लेकला जाऊ शकता. हॉटेलचं लॉन पण बघा किती छान मेंटेन केलेलं आहे. मागच्या साईडला दिसतोय हा डोंगर बघा, फारच सुंदर असा हा डोंगर आहे. संध्याकाळी आता आम्ही निघणार आहोत ते एक दल लेकला फिरायला. बाकी काय टुरिस्ट स्पॉटला आम्ही जाणार नाही आहे आणि तसं मला पण जायचं काही इच्छा नाही आहे, कारण मी चौथ्यांदा असल्यामुळे मी बाकी श्रीनगरमध्ये 2-2 दिवस राहून गेल्यामुळे सगळे श्रीनगरचं साईट सीइंग तसं बघितलेलंच आहे. यावेळी आपण बघूया लेह लडाख. तर संध्याकाळी आपण आता फिरायला जाऊ हे दल लेकला, तेव्हा तुम्हालाही जरा जास्त माहिती थोडीशी देईल. आणि मग उद्यापासून लेह लडाखचा जो हायवे आहे, म्हणजे श्रीनगर टू कारगिल टू लेह, हा जो हायवे आहे त्या हायवेवरची पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. दुपारच्या जेवणाची सोय होती. हा दिसतोय जेवणाचा साधा मेनू होता. सूप होतं, चांगल्यापैकी सलाड होतं. नंतर या साईडला तुम्ही दिसताय हे रोटीचं होतं, पण रोट्या गरम गरम येणार होत्या. हे राईस आहे. नंतर व्हेजवाल्यांकरता एक छानपैकी अशी व्हेजची भाजी केली होती. मग तर बटाट्याची आणि असं काहीतरी मिक्स अशी भाजी होती. हा काश्मीरी राजमा होता. काश्मीरी राजमा चांगलाच चव होती त्याची. बघा ही आमची मंडळी आता आलेली आहे. ह्या साईडला दिले हे चिकन, काश्मीरी चिकन. फार सुंदर असं चिकन केलं होतं, जास्त स्पायसी पण नव्हतं. आणि ओव्हरऑल हा डायनिंग हॉल पण बघा, खूप असा मोठा पण नाही आहे, मग ॲट ए टाईम 60-70 लोक तर नक्कीच बसू शकतील, कारण यांच्याकडे 3 बिल्डिंग आहेत आणि तेवढ्या तरी रूम्स आहेत. नंतर निघालो ते आम्ही फिरण्याकरता एक दल लेकवर चक्कर मारणार होतो. जास्त काय साईट सीइंग आमचं ह्याच्यामध्ये नव्हतं. काही लोक जे पहिल्यांदा आले होते त्यांना शिकारामध्ये बसायचं होतं आणि ह्याच्याप्रमाणे शिकाराची टूर घेण्याकरता म्हणून आम्ही दल लेकला गेलो. दल लेक आमच्या हॉटेलपासून साधारण एक 4-5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच होतं. आणि हे दिसतं ते शिकारे बघा, कोणी नाही आहे, टुरिस्ट बिलकुल दिसत नाही.
आणि प्रत्येक शिकाऱ्याला एक जागा दिलेली असते उभी करण्याकरता. त्याला घाट म्हणतात. घाट 1, घाट 2, घाट 3 असे जवळ 17 का 18 घाट आहेत. आणि प्रत्येक घाटवर हे जवळजवळ 50 एक शिकारे असे उभे केलेले असतात. जेव्हा टुरिस्ट असतात तेव्हा तुम्हाला शिकाऱ्याचं बुकिंग करायला लागतं. पण ह्यावेळी तुम्ही बघाल ते बघा सगळे शिकारे असे उभे आहेत. कोणी टुरिस्ट नाही आहे. त्यामुळे बिलकुल त्यांना धंदा तर बिलकुलच नाही आहे. आम्ही जेव्हा दल लेकवरनं फिरवतो तेव्हा आम्हाला असे तुरळक असे पर्यटक हे दिसत होते. राईट हँड साईडची हॉटेल आहेत. या हॉटेलमध्ये सुद्धा असं आम्हाला करण्यात आलं की 30 ते 40% पण ऑक्युपन्सी नाही आहे. शिकारावाल्याचं आमचं निगोशिएशन केले आणि तेव्हा 400 रुपये दोघांना असे 800 रुपये देऊन 2 शिकारे आमच्या लोकांनी बुक केले. ज्यांना शिकाऱ्यामध्ये फिरायचं होतं त्यांना. सर एक 50 मिनटाची राऊंड होती. पण हेच तुम्ही जर जेव्हा सीझनमध्ये येतात तेव्हा 50 मिनटाच्या राऊंड करता हे लोक 1000 ते 1200 रुपये पूर्वी घेत असत. पण आता पर्यटक बिलकुलच येत नसल्यामुळे शिकारे असे हे लाईनीत उभे आहेत. ज्या शिकाऱ्यांनी आमची लोकं फिरायला गेली त्यांनी सांगितलं की माझा आज 3 दिवसानंतर हा नंबर लागलेला आहे. त्यामुळे आम्ही जो काय भाव मिळेल त्या भावामध्ये सध्या आमचं डे टू डे लाईफ चालू आहे. ओव्हरऑल तुम्ही दल लेकच्या बाजूला रस्त्यावर पण बघाल ट्रॅफिक पण असा फास्ट काही नाही आहे. पण तुम्हाला दर 50 मीटरवर मिलिटरीचे जवान उभे असलेले दिसत आहेत. त्यामुळे सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला इथे अशी भीती वाटत नाही आहे. लोकंसुद्धा अतिशय तुमच्याशी पोलाईटली बोलतात. आमचा हॉटेलचा स्टाफसुद्धा अतिशय पोलाईट होता. आम्हाला काय पाहिजे नको आहे याची विचारपूस करत होता. कारण त्यांना आता एक कळलेलं आहे की आपला हा सीझन तर कंप्लीट निघून गेलेलाच आहे. पण जे काय टुरिस्ट येतील त्यांच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली तर दुसरी लोकंसुद्धा इथे परत श्रीनगरला येऊ शकतील. बोटिंग झाल्यानंतर इथे आम्ही बसलो होतो तेव्हा चहा आणि कावा पिण्याकरता हा आम्हाला माणूस भेटला. पण हा काय लोकल नव्हता. हा एक बाहेरचाच मला वाटतं माणूस होता. कावा हा अतिशय फेमस काश्मीरी कावा म्हणता येते. त्याला ड्रायफ्रूट्स आणि बरंच काही केसर विसर टाकून हा कावा तयार करण्यात येतो. आणि काश्मीरी कावा एक प्रसिद्ध असं ड्रिंक आहे. याच माणसाकडे कावा आणि चहा होते. तर आमच्या लोकांनी उत्सुकतेने ह्या सगळ्या गोष्टी तो कसा प्रिपेअर करतो हे बघत होते. मग त्यांनी त्याची प्रोसिजर पण सांगितली. चहा आणि कावा घेताना हे दिसतंय हे दल लेक बघा. अजिबात कुठच्याही बोटी शिकारा फिरताना दिसत नाही आहे. समोरचा डोंगर पण बघा. सिनरी बघा काय अप्रतिम सिनरी आहे. काश्मीर खरंच सुंदर आहे. पण पर्यटक जर नसेल तर काश्मीरला तसं काय म्हणजे पर्यटक नसल्यामुळे ते काश्मीरचे पूर्णपणे खुलून दिसायचं ते खुलून दिसत नाही आहे. थोडीफार मंडळी शिकारा येत होती. ते पर्यटक तुम्हाला इथे दिसत आहेत. एखाद्या अगदी हातावर मोजण्या इतक्याच बोटी दल लेकमध्ये दिसत आहेत. समोर ज्या उभे आहेत त्या हाऊसबोट आहेत. आणि रस्ता पण बघा किती शुकशुकाट असा रस्त्यावर आहे. संध्याकाळचे 5:30-6 वाजलेत तरीही कुठच्याही प्रकारची गर्दी नव्हती. पण तुम्ही जर जेव्हा नॉर्मल सीझनला येतात तेव्हा हाच रस्ता अगदी खुलून भरलेला असतो. शिकाऱ्याकरता रांगा लागलेल्या असतात आणि ते तुम्हाला निरनिराळ्या भावाने शिकारे देत असतात. शिकाराची झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो आणि थोडंफार आमच्या हॉटेलच्या गार्डनमध्ये फेरफटका मारला. ही फुलं पण बघा किती छान लावलेली आहेत हॉटेलच्या गार्डनमध्ये.
समोर दिसते ही ग्रीनरी. इथे बऱ्याच काय वेळा तुम्हाला जर जेवण घ्यायचं असेल रात्रीचं, तर रात्रीचं जेवणसुद्धा तुम्ही ह्या लॉनवर घेऊ शकतात. इथे मोठमोठी मला वाटतं थोडीफार मीडियम साईजची फंक्शनसुद्धा होत असतील, कारण बॅकग्राऊंड पण बघा किती सुंदर आहे. आणि उजव्या साईडला दिसते ही त्यांची तिसरी बिल्डिंग आहे. पार्किंग करता सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दर एक जस्ट 2-3 मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे तसं हे हॉटेल सोयीस्कर असं हॉटेल आहे. फार असं काय लक्झरियस हॉटेल नाही आहे, पण ओव्हरऑल रूम्स, खाण्याची सोय आणि हे दिसतंय हे रात्रीचं हॉटेल. रात्री बघा काय सुंदर दिसते हॉटेल. तुम्ही जेवल्यानंतर इथे बाहेर जेव्हा लॉनमध्ये फेरफटका मारता तेव्हा हॉटेलच्या तिन्ही बिल्डिंग बघा किती छान अशा दिसत आहेत. फार सुंदर असं हे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे ब्राऊन पॅलेस. तर असा होता हा व्हिडिओ डे 1चा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता डे 2 श्रीनगर टू कारगिलचा प्रवाससुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.